जोपर्यंत आपल्याकडे आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आपल्याला. ज्या दिवशी या जगाच्या आड जातील ना त्या दिवशी आम्ही तरसू त्यांचा एक एक शब्द ऐकण्याकरिता. त्या दिवशी आमचे कान आसूसेल त्यांची एक हाक ऐकण्याकरिता. पण नियम आहे या जगाचा, है कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती, है कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है दुनिया में. दुनिया में सब कुछ मिल जाता है. पैसों से गाड़ी खरीद सकते हैं, पैसों से बंगला खरीद सकते हैं, मकान दुकान सब खरीद सकते हैं. लेकिन हमेशा याद रखना पैसों से कभी माँ बाप नहीं खरीदे जा सकते. पैसों से कभी हम अपनी माँ को नहीं खरीद सकते, माँ की प्यार को नहीं खरीद सकते. म्हणून आपल्या आई वडिलांची किंमत नेहमी जीवनामध्ये ठेवली पाहिजे. अरे आज आम्ही एखाद्या मार्गामध्ये एखादं विशिष्ट पद जरी प्राप्त केलं असेल ना तरी त्याचं सगळं श्रेय हे आमच्या आईवडिलांना जातं. बालपणापासून त्यांनी अलौकिक असे संस्कार आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिले. त्या संस्कारांनी आम्ही घडत गेलो आणि एक दिवस एवढे मोठे झालो, एवढे उंचावर गेलोय की तिथून आम्हाला आमचे मायबाप सुद्धा लहान दिसायला लागले, मायबाप सुद्धा क्षुल्लक वाटायला लागले, मायबाप सुद्धा तुच्छ वाटायला लागले. म्हणून ज्या मायबापांमुळे आम्ही आज आहोत ना त्या मायबापाचा जरूर सन्मान करायचा. कधी कधी एकांतात बसा आणि चिंतन करा. ज्या दिवशी आपले मायबाप नसतील ना या जगात, किती मोठं यश प्राप्त करा तुम्ही, बापाची थाप जोपर्यंत पाठीवर पडणार नाही ना तुमच्या तोपर्यंत त्या यशालाही किंमत राहणार नाही. जोपर्यंत आईचे दोन प्रेमाचे शब्द कौतुकाचे शब्द ऐकणार नाही ना तोपर्यंत त्या यशाला माती मोल किंमत राहील, किंमत राहणार नाही. आणि हे एकदा जीवनातून निघून गेले तर कदाचित हे जीवन सुद्धा क्षुल्लक वाटायला लागेल, हे जगणं सुद्धा नकोसं वाटायला लागेल. काही लागत नाही त्यांना, त्यांना तुमची गाडी नको, बंगला नको, पैसा नको, अडका नको, काही नको. येता जाता दोन शब्द प्रेमाने बोला. पत्नीला प्रेम द्या, ती पण दुसऱ्यांच्याच घरून आलेली आहे, पण येता जाता आपल्या आईला एक शब्द विचारा, आई तब्येत तर बरी आहे तुझी, जेवण तर केलंय ना तू. एवढा जरी एक शब्द तुम्ही विचारला ना, ती 2 दिवसाची उपाशी असेल, पोट भरून जाईल तुमच्या 2 शब्दांनी, तिचं पोट भरून जाईल. बाप जोपर्यंत जीवनामध्ये आहे, कसा का असेना, अपंग का असेना, तो घरामध्ये बसला जरी असेल ना एका खाटेवर, त्या घराकडे कोणी कुदृष्टीने सुद्धा बघण्याची हिंमत करणार नाही. त्या बापाची किंमत करायला शिका. आज आम्ही शिकण्याकरिता जातोय, जरूर शिका, जीवनामध्ये खूप मोठे व्हा. पण ज्यांनी मोठं बनवलं त्यांची लायकी कधी जीवनात काढू नका, त्यांना जीवनात नालायक ठरवू नका. त्यांच्यामुळे आज आपण आहोत याचं भान जीवनामध्ये प्रत्येकाला असावं. आईची माया आणि बापाचं प्रेम जोपर्यंत आहे ना जीवनात,
तोपर्यंत जगण्याला किंमत आणि जीवनाची गंमत खरी आहे. त्यानंतर सगळं तुच्छ आहे, सगळं तुच्छ आहे. बाप सतत आपल्या घरासाठी झटत असतो. ज्या वेळेला देवकी मातेला त्या ठिकाणी बाळाला घेऊन दूर गेले ना, त्या ठिकाणी देवकीचं दुःख सगळ्या जगाला दिसलं. परंतु एवढ्या पुरातून स्वतः डोक्यावर ज्या वसुदेवाने कृष्णाला घेऊन गेले ना, त्या वसुदेवाला मात्र या जगाने लक्षात ठेवलं नाही. छोटे छोटे संकट जीवनामध्ये आले की आईची आठवण होते. पण पहाडासारखे संकट कोसळले ना, प्रत्येकाला त्याचा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. चालताना रस्त्याने ठेच लागू द्या, तोंडातून शब्द निघेल तुमच्या आई ग, पण भयंकर एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये घडू द्या, तोंडातून शब्द निघेल बाप रे. प्रत्येकाला स्वतःचा बाप आठवेल. म्हणून त्या बापाची सुद्धा किंमत जीवनामध्ये असू द्या. अरे आई म्हणजे काय असते? गोठ्यातली गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, या धरणीची ठाय असते, अशी ही माय असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला पाय नाही त्याला एकदा जाऊन विचारा ना पायाची किंमत काय. ज्याला माय नसेल ना त्याच्याकडे जा, 2 मिनिट बसा, त्याला विचारा आईची किंमत काय आहे जीवनामध्ये. म्हणून आई वडिलांची किंमत करा. ज्या दिवशी जीवनातून आई जाईल ना तुमच्या, मुलींनी कान देऊ नये का. तुमचं लग्न होऊ द्या, आणि लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी तुमची आई जाईल ना, माय मेली की मुलीचं माहेर संपत असतं. लक्षात घ्या. तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत तुमचं माहेर जिवंत आहे. माय मेली की माहेर सुद्धा मरतं. बाकीचे किती प्रेम करणारे असू द्या, मायेसारखं प्रेम, आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. तुमची माय म्हातारी जरी असेल ना, तिला चालता येत नसेल, धड बोलता येत नसेल, तुम्ही उंच घराण्यामध्ये राहत असाल, एसी मध्ये फिरत असाल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईकडे जाल ना, 1 रुपया तिने कितीतरी दिवसापासून तिच्या पदरामध्ये बांधून ठेवला असेल. 1 रुपया गोळा करून 50 रुपये साठवून ठेवले असेल. तुम्ही जेव्हा माहेरी जाल ना, ती कोणी नसताना चोरून लपून तुमच्या जवळ येईल. त्या पदराची गाठ सोडेल, त्यामध्ये जमा झालेले 50 रुपये तुम्हाला चोरून लपून देईल. पण लक्षात घ्या, त्या 50 रुपयाची किंमत तुमच्याकडे 50 करोड असेल ना, ते नाही करू शकत. एवढे मोठे ते आईने दिलेले 50 रुपये. लग्नानंतर माहेरी गेल्यावर माहेरात माय नसेल ना, पिता असतील. पिताला तुम्ही म्हणू शकाल, बापाला म्हणू शकाल, बाबा यावर्षी माझी इच्छा आहे, 2000ची नाही 5000ची साडी घ्या. घेईल तुमचा बाप तुम्हाला. 5 नाही 10,000ची घे. पण तुम्ही तुमच्या बापाला हे कधीच म्हणू शकणार नाही, बाबा खूप दिवस झाले हो, कुणी माझी पाठ घासून दिली नाही, पाठ घासून देता नाही म्हणू शकणार. त्यासाठी आईच लागते. जीवनातले काही प्रसंग आईशिवाय घडू शकत नाही. जीवनातली काही माया ममता ही आईशिवाय होऊ शकत नाही. ती ममतेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, प्रेमाचा आगर आहे. ती आहे माय. म्हणून त्या आईची जरूर जीवनामध्ये किंमत ठेवा. एकदा मातीच्या आड गेली ना तुमची आई, ती पुन्हा कधीच दिसणार नाही. तसाच बापाचाही सन्मान जीवनामध्ये ठेवा. कारण बाप काही नाही करत महाराज आपल्यासाठी. मायबापाच्या पायावर डोकं ठेवा. या जगातील लोकांचे पाय पकडायचं तुम्हाला जीवनभर काम पडणार नाही.
मायबाबाचा हात ज्याच्या डोक्यावरती आहे ना, त्याला दुसऱ्याची तडवे चाटायचं काम पडणार नाही. जीवनात सगळं मिळतं, 4 गोष्टी लागतात जवळ. स्वतःचे प्रयत्न लागतात, आई वडिलांचे आशीर्वाद लागतात, साधू संतांचं मार्गदर्शन लागतं आणि भगवान परमात्म्याची कृपा लागते. या 4 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या ना, जगमान्य पुरुष होऊ शकतो.